आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आत्ताच्या घडीची मोठी बातमी ती म्हणजे चेंबूरमध्ये 11 नंबर रोडवर एका शाळेच्या बसवर झाड कोसळले। यात बसमधील एका विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय। बसमध्ये तब्बल 10 शाळकरी विद्यार्थी होते अशी प्राथमिक माहिती मिळते। या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय। चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळलंय। युनिव्हर्सल हायस्कूल या शाळेची ही स्कूल बस होती। दुपारची शाळा सुटल्यानंतर घराकडे परतत असताना मुलांच्या बसवर हे झाड कोसळले। यामध्ये एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचं समजतंय तर आणखी एक विद्यार्थी या बसमध्ये अडकल्याचंही समजतंय। स्वतः महापौर रितू तावडे या घटनास्थळी रवाना झालेले आहेत। काही वेळातच तिथे त्या दाखल होतील। मात्र अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीनं अडकलेल्या विद्यार्थ्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। स्थानिक आमदार तुकाराम काते यांनी या सगळ्याचं खापर महापालिका अधिकाऱ्यांवर फोडलेलं आहे। वारंवार तक्रारी देऊन सुद्धा वृक्षाची छाटणी केली जात नसल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि या संदर्भात महापालिकेचे जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाईची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। सना मलिक असतील किंवा किशोरी पेडणेकर विरोधी पक्षनेते असतील, सगळ्यांचा सूर एकच आहे। महापालिका अधिकारी मुजोर झालेत आणि नेत्यांच्या विनंतीला किंवा अर्जांना किंमत दिली जात नसल्याचा सूर या लोकप्रतिनिधींनी आळवलेला आहे। दरम्यान आत्ताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय। या स्कूल बसमध्ये आणखी एक विद्यार्थी अडकून पडलेला आहे। हा विद्यार्थी त्याला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दल, महापालिकेचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी हे शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। घटनास्थळावरची थेट दृश्य आपण पाहतोय। सध्या झाडाचा बुंदा या बसवर जो कोसळला होता तो बाजूला काढण्यात यश आलेलं आहे आणि आता जो आतमध्ये विद्यार्थी अडकलेला आहे तो बहुधा काही वेळापूर्वीच काढण्यात आला असंही कळतंय। घटना अतिशय दुर्दैवी आहे। एका विद्यार्थिनीचा यामध्ये मृत्यू झाल्याचं समजतंय। आपण काही वेळेपूर्वीची ही दृश्य पाहतोय ज्या वेळेला हे झाड नुकतंच या बसवर कोसळलं होतं आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी तिथे येऊन रेस्क्यू ऑपरेशन करत होते। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी रिजवान आपल्या सोबत आहेत थेट घटनास्थळावरून। रिजवान, सध्याची काय स्थिती आहे? असं कळत होतं की एक मुलगा या बसमध्ये अडकला होता, तो विद्यार्थी त्याला बाहेर काढण्यात यश आलंय का? विनीतजी, आपण जर पाहिलं ज्या पद्धतीने चेंबूर येथील ही घटना दुर्दैवी घटना मानली जाणार आहे। खरं तर या झाड जो आहे तो या स्कूल वरती कोसळल्याने अनेक मुलं जी आहेत या ठिकाणी गंभीर जवळच्या रुग्णालयामध्ये जायचं उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। प्राथमिक माहिती आतापर्यंत पोलिसांद्वारे मिळाली आहे, परंतु ही माहिती समोर आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत अनेक मुलं आहेत यामध्ये होती आणि त्यांना ज्यावेळी झाड व्हॅनवरती कोसळला त्यावेळी ही सर्व मुलं ज्या उपस्थित होते। रिजवान नीटचा संपर्क होत नाही आहे। जिथे रेंज असेल अशा ठिकाणी येऊन उभा राहून माहिती द्यावी अशी विनंती। आपण काही वेळापूर्वी बातमी अशी होती की या व्हॅनमध्ये एक मुलगा अडकून पडला होता, तो मुलगा बाहेर काढण्यात यश आलंय का? त्या संदर्भात काही अपडेट्स कळलेत का? आता घटनास्थळी तू पोहोचल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे? विनोदजी, नक्की आपण पाहतो ज्या पद्धतीने या व्हॅन मध्ये एक मुलगा जो अडकला होता त्याला देखील बाहेर काढण्यात आलेला आहे आणि त्याला देखील जवळच्या रुग्णालयामध्ये जायचं उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि त्यामुळे घटनास्थळी जे आहे ते ज्या व्हॅनवरती झाड कोसळलं होता त्या व्हॅनला देखील बाहेर काढण्यात आलं। त्याचबरोबर जी झाड भली मोठी कोसळलेली आहे ते देखील आता पोलिसांच्या माध्यमातून युद्ध पातळीवरती त्याला कट करून जायचे बाजू करण्याचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। विनोदजी, रिजवान, अजून एक दुसरा मुद्दा असा आहे की हे झाड बाजूला केल्यानंतर आता विद्यार्थ्यांची प्रकृती कशी आहे त्या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? असं कळतंय की 10 विद्यार्थी या व्हॅनमध्ये होते। इतर विद्यार्थ्यांसंदर्भात काही माहिती मिळाली आहे का? आणि मृत विद्यार्थिनी असल्याचंही कळतंय, त्या संदर्भात तिथे काय माहिती मिळते? जी आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्राथमिक माहिती समोर आली नाही, परंतु जी स्थानिक लोकांनी त्याच्यामध्ये या व्हॅन 10 ते 12 विद्यार्थी जे आहेत ते त्यावेळी शाळेत जाण्यासाठी उपस्थित झाले। अशाच वेळी झाड भला मोठा या व्हॅनवरती कोसळल्याने कुठेतरी दुर्दैवाने जे आहे ते अनेक विद्यार्थी याच्यामध्ये होते आणि यावेळी गंभीर स्वरूपात जखमी देखील झाले। परंतु ज्यावेळी पालिकेच्या माध्यमातून संपूर्ण प्राथमिक माहिती समोर आलं तेव्हाच आपल्याला लक्षात आलं किती मुलं याच्यामध्ये एन्जॉय झाले नाही, किती लोकांचा दुर्दैवी याच्यामध्ये मृत्यू झाला। रिजवान, तिथं अग्निशमन दलाचे अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील किंवा महापालिकेचे कोणी अधिकारी असतील, जो कोणी इन्चार्ज असेल त्याच्यापर्यंत पोहोचता येईल का? त्यांच्याशी आपल्याला बातचीत करता येईल का? या घटनेसंदर्भात त्यांच्याकडून माहिती घेता येईल का? विनोदजी, आपण पूर्ण प्रयत्न करतो, परंतु सध्या तरी पोलिसांचा सर्वात महत्वाचा चॅलेंज म्हणजे की हा झाडला
कापून जो आहे तो बाजू करणं हा सर्वात महत्वाचा त्यांच्यासाठी प्रश्न आहे. आणि त्याचमुळे सध्या तरी कुठलाही अधिकारी बोलायला तयार नाहीये. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळी झाड पूर्ण कापून आम्ही बाजू करणार त्याच्यानंतरच आमची भूमिका जी आहे ती या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करू आम्ही. अगदी रिजवान, दुसरा असा मुद्दा आहे की साधारण कधीची ही घटना आहे? दुपारच्या सुमारास एक झाड कोसळल्याचं कळतंय आणि ज्यावेळेला हे झाड कोसळलं त्यावेळेला तिथं काही प्रत्यक्षदर्शी असतील, त्यांच्याशी कोणाशी काही बोलणं झालंय का? विनोदजी, आपण पाहतोय की 1.5 ते 2 तासापूर्वी आहे ज्यावेळी झाड या ठिकाणी कोसळलं त्यावेळी अनेक लोक या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी देखील पूर्णपणे जे आहे ते मदत करण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी ही झाड आपण पाहतोय की अनेक जुनी झाडानं त्यामुळे या झाड कोसळला त्यामुळे कुठेतरी मोठी दुर्घटना जी आहे ती या ठिकाणी मदत करण्यात या ठिकाणी अनेक देखील झाला. सध्या तरी कोण बोलायला तयार आहे, परंतु आपण प्रयत्न करतोय की लोकांशी बोलण्याचा. काही स्थानिकांशी बोलणं होतंय का बघ? कारण तिथे बरेचसे स्थानिक लोक होते ज्यांनी सुरुवातीला हे रेस्क्यू ऑपरेशन जेव्हा सुरू झालं त्यावेळेला मदत केली. काही महिला सुद्धा मगाशी कॅमेरावर बोलत होत्या. त्या स्थानिकांशी काही स्थानिकांशी काही बोलणं होतंय का? त्यांच्याकडून काही माहिती मिळते का? विनोदजी, नक्की आपण पाहतोय की सध्या तरी त्या झाडाला विनोदजी, नक्की आपण पाहतोय की सध्या तरी त्या बाजू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही स्थानिक रहिवासी त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. दादा, मला सांगा, ज्या पद्धतीने हे झाड ज्यावेळी कोसळलं त्यावेळी तुम्ही होतात का यावेळी तिकडे? नाही, आम्ही नव्हते. त्यामुळे महापौर देखील आलेला आहे. महापौर ऋतू तावडे देखील या ठिकाणी घटनास्थळी जे आहे ते संपूर्ण पाहणी करण्यासाठी दाखल झालेले आहे. पोलिसांबरोबर जे आहे ते माहिती देखील घेत आहे की नेमकं ही घटना कशामुळे घडलेली आहे. त्यांच्याकडे माईक नेता येईल का? काय त्यांच्याशी बोलणं त्यांचं सुरू आहे ते जरा माहिती आपल्याला मिळेल. ताई, तुम्ही देखील आलेला आहात मॅडम. मला पाहणी करू दे, मी बघते आधी, मला बघू तर दे सगळी पाहणी. आपण पाहतो अशा पद्धतीने आता महापौर जे आहे ते स्वतः या ठिकाणी आलेले आहेत आणि संपूर्ण पाहणी करत आहे की नेमकं काय घटना घडलेली आहे आणि या घटनेमध्ये नेमकं किती लोक आतापर्यंत जे आहे ते याच्यामध्ये जखमी झालेले आहे. त्यामुळे आपण पाहतोय की महापौर ऋतू तावडे स्वतः या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि अधिकाऱ्यांबरोबर जे आहे ते माहिती घेत आहे की नेमकं ज्यावेळी हे झाड ज्या ठिकाणी कोसळलं त्यावेळी नेमकं कोण त्यावेळी उपस्थित होता. आणि आपण पाहतोय की भला मोठा झाड आहे आणि अनेक जुना वर्षा हा झाड आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीने काही दिवसापूर्वी आपण पाहतो दादरमध्ये देखील अशाच पद्धतीने झाड कोसळून जे आहे ते गाडीचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि त्यावेळी देखील महापौर यांनी त्या ठिकाणी पाहणी केली होती. आणि आताही देखील ज्या पद्धतीने या झाड कोसळल्याने कुठेतरी स्वतः महापौर ऋतू तावडे जे आहे ते संपूर्ण माहिती जी आहे ते या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गोळा करताना दिसून येत आहे. नेमकं आपण पाहतो की ज्या पद्धतीने पावसाने जोर जो आहे तो मुंबईमध्ये धरलेला आहे आणि त्यामुळे हा भला मोठा झाड जो आहे तो या ठिकाणी कोसळल्यामुळे कुठेतरी स्वतः संपूर्ण पाहणी जी आहे ती या ठिकाणी महापौर ऋतू तावडे स्थानिक जे सिनियर पी आहे ते स्वतः या ठिकाणी महापौरांना संपूर्ण माहिती जी आहे ती या ठिकाणी देत आहेत. विनोदजी, धन्यवाद रिजवान. आमच्यासोबत असाच राहा. आपण थेट पाहूयात की महापौर नेमका महापालिका अधिकाऱ्यांशी काय संवाद साधताय, त्यातून काय माहिती मिळते. काही कन्स्ट्रक्शन किंवा काम करताना काय तसं काय नाही ना. ताई, या ठिकाणी आलेला आहात, घटना घडलेली आहे, मुलं देखील जखमी झालेली आहे, काय कारवाईचा आदेश दिलेला आहे पुढे? अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. मी आता या ठिकाणी पाहते, खूप भलं मोठं पिंपळाचं झाड आहे आणि इतकं मोठं झाड हे 11व्या रोडवरून मला वाटतं शाळेची बस येत असताना ते अचानक कोसळलं मुळापासून. मी आता जाऊन मुळाच्या इथे पण बघून आले काय परिस्थिती होती, सगळी माहिती घेते इथे असलेल्या पोलीस यंत्रणा असेल, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडनं. खूप दुर्दैवी घटना घडलेली आहे. जवळपास 13 मुलं होती आतमध्ये, 13 होती एकूण आणि त्यातलं एक मूल मला वाटतं एका बाळाचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. मला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं. याचा सगळा आढावा मी घेणारच आहे. मी आता माहिती घेतली त्यावेळी मी विचारलं ट्रिमिंग केलं होतं का, तर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कळालं की 11व्या रोडच्या झाडांचं ट्रिमिंग झालेलं होतं. परंतु ही जी घटना आहे ही आम्हाला डिनाय करता येणार नाही. या पद्धतीने पालिका प्रशासनाच्या माध्यमातून मी आढावा घेणार की का असं झालं, हे झाड उमळून कसं पडलं, किती वर्ष जुनं होतं. परंतु मी वारंवार बोलत होती पावसाळ्यापूर्वीच्या मिटिंगमध्ये पण आणि त्याच्यानंतर पण की ऑडिट करा. जी झाडं मुंबईतली जवळपास 30-40 वर्ष जुनी आहेत त्या सगळ्या झाडांचं ऑडिट करा, म्हणजे आपल्याला कळेल की ह्या पावसात ते तग धरतील का, त्याचं सर्वेक्षण करा. अशा पद्धतीने वारंवार माझेही आदेश होते. बोर्ड ऑफिसर ज्यावेळी मी आले व्हिजिटला
मला वाटतं इकडे पण मी येऊन गेलेले, ह्या रोडला नाही दुसऱ्या रोडला आलेले, तेव्हाही मी म्हटलं होतं जिथे जिथे CC कामं चालू आहेत तर त्या सिमेंटचं पाणी त्या ठिकाणी जाऊन पडदी तयार होतात, तर ती पडदी झाली नाही पाहिजे, झाली असेल तर ती तोडा. साईट इंजिनियर त्यांनाही वारंवार हे आदेश दिलेले आहे, पण त्या ठिकाणी पालिका प्रशासनाच्या माध्यमातून ह्या रोडच्या सगळ्या झाडांची ट्रिमिंग झाली होती. ही दुर्दैवी घटना आहे, या गोष्टीचं मला खरंच वाईट वाटतंय. इथून मी झेन हॉस्पिटलमध्ये जाऊन बाळांना पण बघणार आहे त्या, पण अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. ऋतुताई, हा तिसरी घटना आहे चेंबूरमधली. एकदा नारळाचं झाड कोसळलं होतं, त्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 1.5-2 वर्षापूर्वी तिकडे एका बस स्टॉपवर एका झाड कोसळलं होतं, आणि आता ही तिसरी घटना आहे. या चिमुकलीचा प्राण जातो, ह्याला जबाबदार कोण? खूप दुर्दैवी घटना आहे. अशा पद्धतीने फक्त चेंबूरच नाही, मुंबईतच कुठेच नाही झाली पाहिजे. झाडांचं सर्वेक्षण हे झालंच पाहिजे. ही झाडं आता जुनी झालेली आहेत. ही जी मोठी मोठी चेंबूरला असेल, पूर्ण मुंबईत असेल, जी झाडं ज्या ठिकाणी लहान मुलांच्या शाळा लोक चालतात, अशा वर्दळीच्या ठिकाणी जी झाडं आहेत त्या झाडांचं सर्वेक्षण झालं पाहिजे. ती झाडं क्षमता घेऊ शकतात आहे का येणाऱ्या अजून काळामध्ये, त्यांची ताकद उरली आहे का, किंवा त्यांची क्षमता वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे, किंवा अजिबात नसेल तर ते झाड काढावं लागेल का, याचा सगळा आढावा या मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने घेतला पाहिजे, आणि तो घ्यायलाच लावणार. असे आदेश पण मी आता ह्या ठिकाणी तेव्हाही दिले होते, आताही देते. ह्याच्यानंतर ही पावसाला सुरुवात झालेली आहे, अजून 4 महिने 5 महिन्याचा पाऊस आपल्या सगळ्या मुंबईकरांना घ्यायचा आहे, तर पुन्हा ही घटना घडू नये ह्याच्यासाठी पण आता आम्ही काळजी घेऊ. अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार का? या ठिकाणी आता पूर्ण माहिती घेते. ज्या ठिकाणी मला आता असं कळलं की इकडच्या लोकांनी काही पत्र दिले होते की हे झाड डेंजर झोनमध्ये, ते ह्याला रिमूव्ह करा, काढा. ही पत्र जर माझ्या हाताला लागली, मी काढणार ही संपूर्ण, आणि तरीसुद्धा अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणा केला असेल तर निश्चितच त्याच्यावर कारवाई होणार. मैम, हिंदी में बोल दीजिए, आज क्या घटना हुई? एक स्कूल बस पर इतना बड़ा पेड़ गिरा, एक बच्चे की मौत हो गई. नहीं, बहुत ही दुखदायक ऐसी घटना है. मुझे खुद को महापौर ने एक माँ के नाते भी मुझे बहुत बुरा लग रहा है. बच्चे घर से निकले थे स्कूल जाने के लिए, या खुद स्कूल से घर पे जा रहे थे, और इस तरह से ये पेड़ गिरा. मुझे उस माँ को फेस करने के लिए डर लग रहा है जिसका बच्चा आज गया है. ये बहुत ही गंभीर घटना है. और यहाँ पे मैंने सभी अधिकारी को बोला है कि ट्रिमिंग तो हुआ था यहाँ पे, जैसे ही घटना हो गई हमारे मुंबई महानगर पालिका के ऑफिसर्स है, पुलिस प्रशासन है, अग्निशामक दल है, 108 नंबर की रुग्णवाहिका है, हर चीज़ मदद कार्य करने के लिए यहाँ पे आई है. मैं खुद भी यहाँ पे आई हूँ. यहाँ से मैं ज़ेन हॉस्पिटल जा रही हूँ. घटना को देखते हुए अभी मुझे पता चले, अभी अधिकारी के पास से मैंने कहा गया कि ट्रिमिंग हुआ था, लेकिन मैंने हर वक्त कहा था कि जो मुंबई के पुराने पेड़ है उसका सर्वेक्षण करो, उसकी ताकत कितनी है, वो पेड़ आने वाले बारिश को झेल सकता है या नहीं, उसका सर्वेक्षण होना बहुत ज़रूरी है. मुंबई में ऐसे काफ़ी पेड़ है जो काफ़ी पुराने हैं, लेकिन उसका सर्वेक्षण होना बहुत ज़रूरी है. तो ये आदेश, और अगर मुझे पता चला कि इधर के लोगों ने इसके बारे में लेटर दिया था तो भी महानगर पालिका ने इसके ऊपर नहीं ध्यान दिया, तो जो ऑफिसर है जो भी रहेगा उसके ऊपर कार्रवाई निश्चित होगी. क्या इस तरह की तीसरी घटना यहाँ पर हुई है? नहीं, तीसरी घटना नहीं, ये होनी ही नहीं चाहिए. हाँ. इन्होंने अभी कहा था एक ने कि चेंबूर में हुई है, मैं कहती हूँ कहीं भी नहीं होनी चाहिए. बारिश है, काफ़ी टाइम के बाद बारिश आई है, काफ़ी प्रतीक्षा के बाद बारिश आई है, तो बारिश का आनंद भी मुंबईकर को भी लेना है, लेकिन ऐसे डर के नहीं, हंस के आनंद से लेना चाहिए. अपने बच्चे स्कूल से जा रहे हैं और ऐसे पेड़ गिरने की घटनाएं अगर घटती है, इसका सर्वेक्षण मुंबई महानगर पालिका को, इसका भी होगा और उसके आगे का भी होगा. बिल्डिंग प्रपोजल जेव्हा होतो त्यावेळी झाडं लावण्यासाठी व्यवस्था व्यवस्थित केली जाते का? त्या बिल्डिंग जेवढी झाडं लागली ते आपण प्रमाणित पहा, 10 फुटाचा पण डिस्टन्स नाही आहे. मी आता तेच बघत होते. आता नाही, माझं आता पहिल्यांदा लक्ष त्या वॉलकडेच गेलं. त्या बिल्डिंगला असलेली वॉल, त्या वॉलला लागून असलेले ते झाड, प्रत्येक झाड मी आता आल्याला बरोबर त्या वॉलकडेच मी पाहिलं, आणि मी आता तोच प्रश्न पहिला केला की ही बिल्डिंग होत असताना त्यांनी आरेल पुढे वॉल घेतली आहे की, कारण एवढ्या पुढे घेतल्यावर त्या झाडाला पण जागाच नाही राहिली ना पसरायला सुद्धा. प्रपोजल झालेले आहेत, तेवढ्या प्रपोजलला जेव्हा सँक्शन होतो तेव्हा याची खात्री महानगरपालिकेच्या बिल्डिंग प्रपोजल डिपार्टमेंट आणि इथं बिल्डिंग डिपार्टमेंटने केली पाहिजे. हे झालेली आहे 100% हे आमच्याकडे ही दुसरी घटना आहे. आणि आम्ही नाही, पण हा विषय आल्याबरोबर माझं लक्ष त्या संरक्षण भिंतीकडे एवढ्यासाठी गेलं, कारण ती संरक्षण भिंत बिल्डिंगपासून ती त्यांच्या ह्याच्याप्रमाणे बांधली असेल, पण त्या झाडाला कुठेच जागा राहिली नाही. म्हणजे ते झाड नक्कीच कमकुवत झालं असेल,
आणि अशा पद्धतीने ते झाड ते आज जे कोसळले ते शेवटी एवढ्या मोठ्या पावसात आणि त्या वाऱ्यामध्ये ते कोसळलेले. कंपाऊंड वॉलमध्ये पण लावले गेले. या पद्धतीचे आता आदेश मी मुंबई महानगरपालिकेच्या पूर्ण अधिकाऱ्यांना, भिडे मॅडमना पण बोलणार आहे की बिल्डिंग प्रपोजलमध्ये जर असे तुम्ही प्लॅन सँक्शन करता, त्याला लागून असलेल्या त्या साईडच्या आतमध्ये असलेली झाडं, तुमचं बिल्डिंग कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा तुम्ही संरक्षण वॉल उभी करता त्याला लागून असलेली झाडं, ह्याच्या सगळ्याचं सर्वेक्षण आता मी घ्यायला सुरुवात केली. मॅडम तुम्ही म्हणालात की अधिक इथल्या लोकांनी जर लेटर दिलं असेल आणि ते इथल्या लोकांनी जर लेटर दिलं असेल ह्या झाडाचं जे पडलं आणि तरी सुद्धा तर अधिकाऱ्यांचं काम नाहीये का? 100% आहे. पण कधी कधी आपण बोलतो की प्रशासनामध्ये काम करत असताना लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि कधी कधी स्थानिक रहिवासी पण आपल्याला मदत करतात की हे झाड कमकुवत आहे, ह्याच्यावरती लक्ष द्या. आम्ही आमचं सर्वेक्षण करतच असतो, लोकप्रतिनिधी काम करतच असतो, पण कधी कधी स्थानिक रहिवासी पण आपल्याला सांगतात की या ठिकाणी असं आहे. जर पत्र देऊनही जर निष्काळजीपणा केला असेल तर जबाबदारी निश्चित ठरली जाणार. तर आपण पाहतो अशा पद्धतीने आता महापौर ऋतू तावडे जे आहे ते संपूर्ण पाहणी करताना दिसून येत आहे. आणि त्यामुळे ज्या लोकांनी या इथल्या रहिवाशांनी जर या झाडाची पत्र जर महानगरपालिकेच्या वॉर्डला दिली असेल आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी या झाडवरती कारवाई केली नसेल तर 100% त्याच्यावरती कारवाई जी आहे ती केली जाणार असा स्पष्ट आदेश जो आहे तो या ठिकाणी मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी दिलेला. आणि आपण पाहतोय की या ठिकाणी महापौर मॅडम जे आहे ते संपूर्ण पाहणी करत आहे की जेणेकरून भविष्यात पुन्हा एकदा मुंबईमध्ये अशा घटना घडू नये याची संपूर्ण खबरदारी जी आहे ते मुंबईच्या महापौर ऋतू तावडे घेत आहे. आणि त्यामुळे मुंबईतली सर्वात दुर्दैवी घटना म्हणजे की या चेंबूर परिसरामध्ये रोड नंबर 11 आपण पाहतो ज्यावेळी शाळेची जी व्हॅन आहे ती येत असताना कुठेतरी हा भला मोठा झाड जो आहे तो या व्हॅनवरती कोसळणे, कुठेतरी अनेक विद्यार्थी जे आहेत त्याच्यामध्ये दुर्दैवी आपण पाहतोय की जखमी झालेला आहे. त्यांचा उपचार देखील जवळच्या रुग्णालयामध्ये सुरू आहे. परंतु ज्या पद्धतीने संपूर्ण मुंबईमध्ये आपण पाहतो की पावसाचा वेग जो आहे तो वाढलेला आहे, त्यामुळे भविष्यात ही घटना घडून याची संपूर्ण खबरदारी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे. व्हिडिओ कल्पेश रिजवान कंटिन्यू मराठी मुंबई.